उपवास आणि साबुदाणा यांचे वर्षानुवर्षांचे खूप जुने असे नाते आहे। आपल्या भोवती आपण जे काही खातो त्या सगळ्या गोष्टी कशा उगवतात, कुठे उगवतात या सगळ्यांच्या बाबतीत सर्वांना माहिती असते। पण साबुदाणा हा असा पदार्थ आहे जो कुठे उगवतो, कशापासून तयार करतात, कसा तयार करतात याबद्दल विशेष अशी कोणालाही माहिती नाही। आजच्या या व्हिडिओमध्ये साबुदाण्याविषयी बरीचशी आपण माहिती पाहणार आहोत आणि सोबतच साबुदाणा खाल्ल्यामुळे आपल्या शरीरावर काय परिणाम होतात आणि जर त्याचे काही साईड इफेक्ट्स असतील तर हे साईड इफेक्ट्स कसे कमी करावेत यासाठी काही टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। उपवास ही तशी पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे। असे मानले जाते की उपवासामुळे शरीरासोबत आत्माही पवित्र होतो। उपवास या गोष्टीचा जर आपण अर्थ पाहिला तर उप अर्थातच समीप किंवा जवळ आणि वास म्हणजे राहणे, अर्थातच ईश्वराच्या समीप जाण्याचा एक मार्ग तो म्हणजे उपवास। उपवासामध्ये शारीरिक आणि मानसिक उपवास करणे अपेक्षित आहे। मानसिक उपवासामध्ये ईश्वराचे ध्यान करणे, चिंतन करणे, कुठल्याही प्रकारचे अपशब्द न बोलणे, खोटे न बोलणे यांचा समावेश होतो। आणि शारीरिक उपवास यामध्ये तर लंघन अपेक्षित आहे, म्हणजे पूर्ण दिवस काहीही न खाणे। त्यामुळे आपल्या पूर्ण बॉडी मेकॅनिझम सुधारते आणि आपली जी पचनशक्ती आहे त्याला पूर्णपणे आराम देणं अपेक्षित आहे। असो, या सगळ्या गोष्टी आपण बाजूला ठेवूयात आणि आपल्या मुख्य विषयाकडे वळूयात। तसे जर बारीक विचार केला तर उपवास आणि साबुदाणा हे समीकरण खरी कुणी घातले याचा खूप मोठा प्रश्न आहे। पण सर्वांनाच आवडणारा साबुदाणा हा आता आपल्या पदार्थांपैकी एक अविभाज्य असा पदार्थ झालेला आहे। साबुदाणा हा पदार्थ कोठेही झाडाच्या वर, जमिनीच्या खाली किंवा जमिनीच्या वर असा सहजपणे दिसणारा नैसर्गिक घटक नाही, तर हा पदार्थ आफ्रिकेतील झाडांपासून त्या झाडाच्या खोडावरती प्रोसेस करून त्यापासून बनवलेला आहे। साबुदाणा हा कसावा या झाडापासून तयार केलेला जातो, त्यालाच टॉपियाका असेही म्हणतात। हे झाड अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्येही तग धरून राहते। साबुदाण्याचे उत्पादन हे सर्वप्रथम तामिळनाडूमधील सालेम या राज्यामध्ये सुरू झाले आणि त्यातही 1943-44 मध्ये भारतामध्ये कुटीरोद्योगांना प्रोत्साहन देण्याची सुरुवात झाली होती। त्यावेळी कुटीरोद्योगांमध्ये साबुदाणा निर्मितीचे निरनिराळे प्रयोग चालू झाले आणि आता या स्थितीमध्ये भारत हा साबुदाणा निर्मितीमध्ये अग्रेसर असलेला देश आहे। टॉपियाका या वनस्पतीचे कंद भिजवून त्याचा लगदा करून त्यावर विशिष्ट प्रकारची प्रक्रिया करून त्यापासून साबुदाणा तयार केला जातो। हा लगदा तयार करण्यासाठी बराच वेळ जातो, त्यामध्ये फर्मेंटेशनही होते। साबुदाण्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि स्टार्च असतात। आपण साबुदाणा खातो ते त्यातील काही न्यूट्रिएंट्स पाहून खात नाही, तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत साबुदाणा आवडीने खाल्ला जातो। खरे तर उपवासासाठी साबुदाणा हा अजिबात आदर्श असे अन्न नाहीये, कारण उपवासामध्ये आपल्या अन्नपचनाची जी सिस्टीम आहे त्याला पूर्णतः आराम देणे अपेक्षित असते आणि साबुदाणा हा पचायला जड आहे। त्यामध्ये असलेल्या स्टार्च आणि कार्बोहायड्रेट्समुळे पोट फुगल्यासारखे वाटते। त्यामुळे साबुदाणा हे उपवासातील आदर्श अन्न अजिबातच नाही। त्याऐवजी राजगिरा, भगर, फ्रुट्स किंवा इतरही उपवासाचे काही पदार्थ चालतील। दुसरा मुद्दा की साबुदाणा हा नेमका कोणी खाऊ नये, तर ज्या लोकांना हायपोथायरॉइडिझमचा त्रास असेल त्यांनी साबुदाणा खाणे टाळावे, कारण साबुदाण्यामध्ये असलेल्या काही विशिष्ट घटकांमुळे शरीरामध्ये आयोडीनचे ॲब्सॉर्प्शन होण्यामध्ये अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे थायरॉइड ग्लँड्सच्या कार्यावरती परिणाम होतो। त्यामुळे हायपोथायरॉइडिझमचा त्रास असणाऱ्यांनी शक्यतो साबुदाणा खाणे टाळावे। यासोबतच अपचन आणि ॲसिडिटीचा त्रास ज्यांना आहे त्यांनी साबुदाणा खाणे हे टाळावे, कारण साबुदाणा खाल्ल्यामुळे गॅसेस होतात, पित्ताचा त्रास होतो, त्यासोबतच अपचनाच्या तक्रारीही होतात। यासोबतच शौचास साफ न होणे यासारख्या तक्रारीही झाल्याचा अनेकांना अनुभव आहे। जर कोणाला डायबिटीस असेल आणि शरीरातील रक्ताची साखर जर वाढत असेल तर अशांनी साबुदाणा खाणे हे टाळावे। ज्यांना सांधेदुखी आहे तसेच काही प्रकारचे वातविकार आहे अशांनीही साबुदाणा खाणे टाळावे, कारण त्यामुळे सांधेदुखी वाढते तसेच खांद्यांच्या ठिकाणी सूज येते। वजन आणि पोटाचा घेर जास्त असणाऱ्यांनी साबुदाणा खाऊ नये, त्यामध्ये असलेल्या जास्त कॅलरीज आणि सोबत स्टार्च यामुळे वजन आणखी वाढते। आता शेवटी ह्या सगळ्या गोष्टी असल्या तरी आवड म्हणून जेव्हा आपल्याला साबुदाणा खायचा आहे तर त्यावेळी त्यासाठी काही मी टिप्स सांगत आहे, त्या तुम्ही पाळा। सर्वात पहिली टिप की आवडतो म्हणून साबुदाणा हा कितीही प्रमाणात खाणं योग्य नाही। साबुदाणा खाण्याआधी साबुदाण्याचे प्रमाण ठरवून घ्या। बऱ्याच जणांना पचनाच्या तक्रारी होतात, त्यामुळे साबुदाणा खाताना अर्धी वाटी किंवा 1 वाटी यापेक्षा जास्त साबुदाणा अजिबात खाऊ नका। साबुदाणा खाताना सोबतच दूध, ताक, दही आणि फळे खा।
साबुदाणा खाताना सोबत जर फळांचा वापर कराल तर दुसऱ्या दिवशी कॉन्स्टिपेशन होण्याची तक्रार दूर होण्यास मदत होईल. प्रत्येक उपवासाला साबुदाणाच खाण्याऐवजी ऑप्शनल काही पदार्थ आहेत, जसे की भगरा, फ्रुट्स आहेत. याचा अल्टरनेटिव्हली तुम्ही वापर करा. बऱ्याच ठिकाणी उपवासाला काकडीही चालते. जर तुमच्याकडे फळं अवेलेबल नसतील तर तुम्ही काकडीही जास्त प्रमाणामध्ये खाल्ली तरीही चालेल. फळे आणि काकडी यामध्ये असलेल्या फायबर्समुळे साबुदाण्यामुळे जे कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो तो त्रास पूर्णतः होणार नाही. साबुदाणा खाण्याच्या वेळांच्या जर बाबतीत पाहायचे झाले तर साबुदाणा हा पचायला जड असतो. त्यामुळे साबुदाणा हा सकाळी नाश्त्याला किंवा दुपारच्या जेवणामध्ये घ्यावा. शक्यतो रात्री साबुदाणा खाणे टाळावे. दुपारच्याही वेळा जेव्हा तुम्ही जेवणामध्ये साबुदाणा घेताल त्यावेळी जेवल्या जेवल्या लगेच झोपणे हे टाळा. साबुदाण्याची खिचडी जेव्हा आपण तयार करतो त्यावेळी त्यामध्ये बटाटा, शेंगदाणा आहे यासारखे एक्स्ट्रा स्टार्च असलेले पदार्थ घालतो. त्यामुळे ती पचायला आणखीनच जड होते. साबुदाणा हा पचायला जर तुम्हाला हलका करायचा असेल तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे साबुदाणा जेव्हा आपण भिजायला घालतो त्यावेळी कढईमध्ये साबुदाणा हा मंद गॅसवर भाजून घ्यावा आणि नंतर त्याचा वापर खिचडी अथवा खीर तयार करण्यासाठी करावा. किंवा साबुदाण्याचे पीठ दळून आणावे. साबुदाण्याचे पीठ दळून आणताना त्यामध्ये काही प्रमाणामध्ये भगर आणि राजगिरा यांचा वापर करा. त्यामुळे त्याचे पोषक अंशही वाढतील आणि सोबतच तो पचायला खूप हलका होईल. या दळून आणलेल्या पिठाचे तुम्ही उपवासाचे डोसे किंवा थालपीठ तयार करू शकता. त्याचबरोबर याची भाकरीही तयार करू शकता आणि ही भाकरी पुन्हा भाजली जाते. त्यामुळे अर्थातच भाकरी ही पचायला हलकी होते. फ्रेंड्स, ह्या झाल्या साबुदाण्याची खिचडी तयार करण्याच्या काही टिप्स. होप आजचा व्हिडिओ तुम्हाला हा महत्त्वपूर्ण वाटला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओसाठी नक्की लाईक करा आणि इतरांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी आपल्या ग्रुपवर तसेच मित्रमैत्रिणींच्या सोबत नक्की शेअर करा. आपल्या सुंदर माझे घर या यूट्यूब चॅनेलवर शास्त्रशुद्ध माहिती अगदी सोप्या भाषेमध्ये दिली जाते. तर आपल्या चॅनेलसोबत कनेक्ट राहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनेलचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिकसोबत. तोपर्यंत स्टे सेफ, स्टे हेल्दी. थँक्यू.